मागच्या 2 दिवसापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांकडून एकच मागणी येत आहे, सोयाबीन भाव हमी भाव यावर व्हिडिओ बनवा। तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनो, खास करून तुमच्या आग्रहास्तव मी घेऊन आले आहे आज सोयाबीन हमी भावावरील खास व्हिडिओ, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी नक्की किती आणि कशी हमी भाव मर्यादा जाहीर केली गेली आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण सोयाबीन हमी भाव अपडेट विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते। मंडळी, जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की निसर्गाच्या अस्थिर स्थितीमुळे यावर्षी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जे पीक वाचलं त्यालाही योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी पूर्णपणे पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता। परंतु आता सोयाबीन शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारकडून 15 नोव्हेंबर पासून सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू झाली असून आता या खरेदीसाठी प्रत्येक जिल्ह्याची हेक्टरी मर्यादा जाहीर करण्यात आली आहे। म्हणजेच शेतात जितक्या हेक्टरवर सोयाबीन लावलं आहे त्या हेक्टरनुसार ठरलेल्या मर्यादेपर्यंतच सोयाबीन विकता येणार आहे। या वर्षीचा सर्वे केला तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सोयाबीनचे चांगले उत्पन्न झाले होते, तर काही भागांमध्ये काही कारणांमुळे उत्पादनात मोठी घट देखील झालेली पाहायला मिळाली होती। त्यामुळेच हेक्टरी मर्यादेमध्ये त्यानुसारच जिल्ह्यानुसार काहीसा फरक पाहायला मिळतोय। राज्यामध्ये हमी भावाने सोयाबीन खरेदी ही 15 नोव्हेंबर पासूनच सुरू झाली आहे। ही मर्यादा कृषी विभागाच्या उत्पादकच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे। राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांच्याकडून 15 नोव्हेंबर पासून हमी भावाने सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात झाली होती। या दोन संस्थांसाठी पणन मंडळ, मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या संस्था खरेदी करणार आहेत। यंदा जळगाव, अहिल्यानगर, परभणी आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची उत्पादकता कमी असल्याने हेक्टरी मर्यादाही कमी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादन जास्त झाल्याने सोयाबीनची हेक्टरी मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे। पण आता प्रश्न असा की नक्की ही हेक्टरी मर्यादा कशी ठरवली जाईल, पाहूयात एका उदाहरणाद्वारे। समजा एखाद्या शेतकऱ्याने 5 हेक्टरवर सोयाबीन केले असेल तर त्या शेतकऱ्याला मिळणारा हमी भाव हा 2 गोष्टींवर ठरेल, आणि त्या कोणत्या? त्या 2 गोष्टी म्हणजे त्या शेतकऱ्याच्या जिल्ह्याला किती हमीभाव मर्यादा जाहीर झाली आहे आणि दुसरी म्हणजे किती हेक्टरवर त्या शेतकऱ्याने पेरणी केली होती, त्यानुसारच त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळणार आहे। परंतु केलेली पेरणीची जी नोंद आहे तर ती 7/12 उतारावर देखील असणं अनिवार्य आहे। आता तुमचा पुढचा प्रश्न हा नक्कीच असेल की मग आमच्या जिल्ह्याला नक्की किती मर्यादा जाहीर झाली आहे? सांगते, कोणत्या जिल्ह्याला आणि किती हमीभाव मर्यादा जाहीर झाली आहे नक्कीच पहा। कोल्हापूर जिल्ह्यासाठी 24.50 क्विंटल, पुणे जिल्ह्यासाठी 23.50 क्विंटल, सांगली जिल्ह्यासाठी 23.35 क्विंटल, सातारा जिल्ह्यासाठी 22 क्विंटल, लातूर जिल्ह्यासाठी 20.10 क्विंटल, धाराशिव जिल्ह्यासाठी 17 क्विंटल, बीड जिल्ह्यासाठी 17.50 क्विंटल, अमरावती जिल्ह्यासाठी 17.10 क्विंटल, नाशिक जिल्ह्यासाठी 15 क्विंटल, सोलापूर जिल्ह्यासाठी 15 क्विंटल, जालना जिल्ह्यासाठी 15 क्विंटल, नंदुरबार जिल्ह्यासाठी 12.47 क्विंटल, परभणी जिल्ह्यासाठी 13.30 क्विंटल, नांदेड जिल्ह्यासाठी 13.50 क्विंटल, हिंगोली जिल्ह्यासाठी 14 क्विंटल, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 14.50 क्विंटल, अकोला जिल्ह्यासाठी 14.50 क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यासाठी 14.30 क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 10.75 क्विंटल, भंडारा जिल्ह्यासाठी 10.75 क्विंटल, नागपूर जिल्ह्यासाठी 7.50 क्विंटल आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 7.21 क्विंटल प्रति हेक्टरी मर्यादा देण्यात आली आहे। हा तर झाला सोयाबीन हमीभावाची मर्यादा अपडेट। आपल्यापैकीच अजून एका शेतकऱ्याचा प्रश्न असा देखील होता की पुढच्या वर्षी सोयाबीन बाजारभाव कसा राहील। आता बाजारभाव कसा राहील हे सर्व तर निसर्गावर आणि सोयाबीन दर्जावर अवलंबून राहतं, परंतु मागच्या काही वर्षांचा आपण आलेख पाहिला तर प्रत्येक मार्केटनुसार वेगवेगळा बाजारभाव पाहायला मिळतो। परंतु एक सरासरी आकडा आपण जर पाहिला तर 2022 मध्ये 6000 ते 7000च्या दरम्यान प्रति क्विंटल साठी भाव होता। ते जर आपण 2023 मध्ये पाहिलं तर 4000 ते 5300 रुपये प्रति क्विंटलचा भाव होता। 2024 मध्ये 4700 ते 5000च्या दरम्यानचा भाव होता। 2025 मात्र सोयाबीनला सर्वाधिक कमी बाजारभाव ठरणारं वर्ष ठरलं। अक्षरशः 3500 ते 4800 रुपये इतका प्रति क्विंटल साठी भाव मिळाला होता। मग आता प्रश्न असा की 2026 मध्ये काय परिस्थिती राहील? सांगते, मागच्या काही गोष्टींचा आढावा घेतला तर त्यानुसार 2026 मध्ये सोयाबीनला भाव वाढण्याची शक्यता आहे। याला कारण म्हणजे 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात झालेले सोयाबीनचे नुकसान, त्यामुळे 2026 मध्ये सोयाबीनची मागणी वाढेल असे वाटते।
सोयाबीन तेलाची देखील मागणी मोठी असल्याने या वर्षीचा तुटवडा पाहून 2026 मध्ये मागणी वाढू शकते. या वर्षीचे कमी झालेल्या उत्पादनामुळे मागणी वाढेल. सरकारच्या पशुखाद्य आणि प्रोटीन उद्योग वाढवण्याच्या संकल्पना या सर्व कारणांमुळे सोयाबीनला पुढील वर्षी चांगला भाव मिळू शकतो. परंतु शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काय वाटतं 2026 मध्ये नक्की काय परिस्थिती असेल? तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे द्यायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.